नमस्कार, माझं नाव विजय सुर्वे. मी लग्नसोहळा मुंबईसाठी काम करतो. आम्ही असं एक कॉन्सेप्ट घेऊन आलो की काय होतं, काही मुलींचं बघण्याचे प्रोग्राम्स होतात, पत्रिका मॅच होतात, मग कुठेतरी ठराव बसतो, ठराव तुटतो. कधी कधी काहीतरी वेगळ्या माहिती पुरवल्या जातात लोकांकडनं, ज्या कधी कधी 100% प्रूफ नसतात, पण त्या माहितीच्या आधारे लोक लग्न मोडतात. तर ह्याचं कारण काय की अशा काही मुली किंवा अशा काही मुलांना कधी कधी मागणी आलेली असतात, समोरून मागणी आलेली असतात. जस्ट मी एक उदाहरण म्हणून सांगतो. असं धरून चालत एखादा मुलगा आहे आणि त्या मुलाला त्याच्या नातेवाईकाकडनं, कुठल्याही XYZ नातेवाईकाकडनं एक घरात विचारलं जातं, अहो तुमचा अमुक एक मुलगा आहे, त्यांचे यंदा लग्नाचा विषय आहे का? माझ्याकडे एक मुलगी होती, माझी पुतणी किंवा माझी भाची, असा तो विषय असतो. आणि तुम्ही सहज म्हणून सांगता, नाही तो अजून शिक्षण घेतोय किंवा तो आत्ता जस्ट कुठेतरी बाहेर जाणार आहे, ते यंदा काय आमचा लग्नाचा विषय नाही. जस्ट तिथे तुमचं ते विषय संपलेला आहे. पण काय होतं की ही व्यक्ती जेव्हा तुम्हाला विचारायला येते, ही व्यक्ती जेव्हा तुम्हाला विचारते की तुमच्या मुलाचा काही लग्नाचा हेतू आहे का, यंदा कर्तव्य आहे का, तर तुम्हाला वाटतं की जस्ट तिने विचारलं. पण तसं नसतं. त्या व्यक्तीने त्या मुलाचा अभ्यास केलेला असतो की हा मुलगा कसा आहे, काय काम करतो, याची फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे, याचं भविष्यातलं विजन काय आहे, हा पुढे जाऊन काय होऊ शकतो, हे त्याने अभ्यास केलेलं असतं. आणि त्यांच्या कुठेतरी मनामध्ये बसलेलं असतं की हा व्यक्ती माझ्या मुलीसाठी, माझ्या भाचीसाठी किंवा माझ्या पुतणीसाठी एकदम परफेक्ट व्यक्ती आहे लग्नासाठी. सो हा त्याने विचार केलेला असतो. मग ह्याला तुम्ही काय म्हणाल की हा विचार केला काय, जाऊ दे ना. तसं नाही. ती त्याची आस असते की हा मुलगा माझ्या मुलीला, भाचीला किंवा माझ्या पुतणीसाठी एकदम परफेक्ट आहे, ही त्याची आस असते. आणि ही आसच तो घेऊन तुमच्याकडे येतो आणि तुम्हाला विचारतो, तुमच्या मुलाचं कर्तव्य आहे का यंदा लग्नाचं, किंवा तुमचा मुलगा लग्नाचा विचार करतोय का, असं तुम्हाला विचारतो. आणि तुम्ही सहज म्हणून जाता की नाही हो, आणि तो विषय तिथे संपून जातो. पण त्याच्यानंतर 1-2 वर्षांनी जेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने त्या मुलासाठी प्रयत्न चालू करता की आता आपल्या ह्याचं लग्न करायचं आहे, आणि मग तुम्ही शोधाशोध करता, मुलींच्या पत्रिका बघता, मुलींना बघायला जाता. काही वेळेस पत्रिका मॅच होतात, काही वेळेस पत्रिका मॅच होत नाही. पत्रिका मॅच झाल्या तर मुली पसंत होत नाही, मुली पसंत झाल्या मग ठरावात काहीतरी निघतं, ठरावात काही निघालं नाही, ठराव चांगले होत असतील पण काहीतरी समोरून कुठली तरी चुकीची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली, मग ते परत ते लग्न तुटलं जातं. आणि अशा ह्या पिरियडमध्ये तुम्ही हैराण होऊन जाता की अरे काय चाललंय, काय माझ्या पोरग्याची पत्रिका चांगली आहे, त्याला स्थळं येत आहेत, आम्ही बघतोय, सगळं होतोय. आणि हे जे सिच्युएशन्स आहेत, ही सिच्युएशन उलटी तशीच मुलीकडे बघा. सेम थिंग्स. एखाद्या मुलीला जेव्हा एखादी व्यक्ती विचारते, म्हणजे त्या मुलीला डायरेक्ट विचारलं जात नाही, तिच्या आईवडिलांना किंवा तिच्या नातेवाईकांथ्रू असं त्यांच्या आईवडिलांना विचारलं जातं की यंदा तुमच्या मुलीचं कर्तव्य आहे का, आमच्या एका भाच्याला किंवा आमच्या पुतण्याला आम्ही बघतोय, तर तुमच्या मुलीचं लग्न करणार का? तर तेव्हा ते काय आईवडील बोलतात, नाही हो अजून ती शिकते, किंवा आता ती जस्ट MBA ला ॲडमिशन झालं यंदा, मग ती अजून 2 वर्ष शिकणार आहे, असं त्यांच्या डोक्यामध्ये असतं. आणि ते सहज बोलून जातात की नाही होणार यंदा, बघू नंतर वगैरे. मग सेम थिंग्स, ज्या व्यक्तीने तुम्हाला विचारलंय त्याच्या मनामध्ये पण कुठेतरी भावना आहे, त्यानेही त्या मुलीचा अभ्यास केलेला आहे त्याच्या, की ही मुलगी करते काय, हिचं शिक्षण काय, हिचं पुढचं फ्युचर काय असेल, हिचा नेक्स्ट ग्रोथ काय असू शकतो, आणि ह्या मुलीची वागणूक किती छान आहे. आणि त्याला ती एक पसंत असते आपल्या त्या पुतण्यासाठी, भाच्यासाठी किंवा आपल्या मुलासाठी. आणि मग हे सगळं त्याच्या डोक्यामध्ये बसलेलं आहे, आणि हे सगळं बसलेलं ठेवून तो तुमच्याकडे येतो आणि तुम्हाला विचारतो सहज म्हणून. आणि त्याला काय असतं की तो डायरेक्ट विचारू शकत नाही तुम्हाला, पण तो सहज तुम्हाला विचारतो यंदा कर्तव्य आहे काय. पण तो तुम्हाला पटकन सांगत नाही की माझ्या भाच्यासाठी मी बघतोय. हां, कधी कधी सांगतात, नाही असं नाही, पण कधी कधी सांगत नाही, एक होता आमचा एक नातेवाईक त्याच्यासाठी बघतो.
आणि तुम्ही तो विषय तिथे सोडून देता की नाही हे आहे म्हणून सोडून देता. पण हीच त्याची आस तुमच्या मुलीला लागते, हीच आस तुमच्या मुलीला. आता तिसरं एक आपण उदाहरण घेऊया. काय होतं, ह्या आजच्या नवीन युगामध्ये मुलं मुली एकत्र शिक्षण घेतात, कॉलेज करतात, कुठे कुठे वेगळ्या कॉलेजच्या इंजिनिअरिंगला कॅम्पसला असे भेटतात आणि कुठेतरी त्यांचं एक अट्रॅक्शन म्हणा ते एकत्र येतात आणि अशा अट्रॅक्शनमध्ये त्यांचा प्रेम जमतं. प्रेम जमल्यावर काय होतं की हे अट्रॅक्शन आहे, त्यांनाही माहिती नाही आहे पण प्रेम जमतं आणि एकामेकाला आणाभाका करतात. म्हणजे आपण पिक्चरमध्ये बोलतो ना की आणाभाका करतात की मला तो आवडतोस, तुला मी आवडते, आपण लग्न करू. आणि हे एक सिच्युएशन काही वर्ष चालते आणि मग असं काहीतरी परिस्थिती येते की तो मुलगा कुठेतरी नोकरीसाठी वेगळीकडे जातो, मुलगी कुठेतरी वेगळी जाते आणि मग अशा परिस्थितीत हे तुटून जातं. पण काय होतं, ह्या ज्या एकामेकाला दिलेल्या शब्द आहे, ह्या एकामेकाला दिलेली वचनं आहे बघा, ह्या आपल्याला वाटतंय सोपं आहे, अरे ते लहान मुलं आहेत त्यांना काय समजतंय, त्यांनी ती प्रेम केलं झालं विषय संपला. नाही, तसं नाही आहे. त्यांनी काहीतरी विचार करून एकामेकाशी ते बोलणं झालेलं असतं आणि ही पण एक एकामेकांसाठी झालेली आस असते आणि ही आस आहे ना खूप त्रासदायक असते. तर अशा आसेमुळे ना खूप मुला मुलींच्या लग्नांमध्ये विघ्न येत आहेत. आता तुम्ही म्हणाल हे सिद्ध करता येतं का, तर नाही सिद्ध करता. बी फ्रँकली मी सिद्ध करू शकत नाहीये की काही कुठला भगत किंवा असं काही हे नाही आहे की मी हे सिद्ध करू शकतो. पण जेवढ्या वर्षाचा माझा अनुभव आहे त्या अनुभवावर मी सांगतो की एखाद्या व्यक्तीची लग्नाची जी पूर्ण सिच्युएशन्स आहेत, त्याचे बॅकग्राऊंड्स आहेत, तिथे कुठेही काही अडकाठी नाही आहे. मग ती अडकाठी कुठे आली, मग ती अडकाठी अशा पद्धतीने आली बघा. आस ही दिसत नाही, बी फ्रँकली आस ही दिसत नाही, पण आस ही सिद्ध असते. सिद्ध असते म्हणजे त्या व्यक्तीची आस लागणं. तुम्हाला हे मी सांगतो, तुम्हाला उदाहरण सांगतो की जस्ट इमॅजिन करा तुम्हाला तुमच्या घरातनं कोणाची आस लागले. जस्ट इमॅजिन तुमच्या आईला एक आस लागली की आज माझा बाळ येणारच घरी, माझा पोरगा आज घरी येणार ह्या दिवसात आणि बरोबर तुम्ही 2 महिन्यानंतर येणार असाल, पण काहीही कारणास्तव काहीही सिच्युएशन येऊ तुम्ही त्या 8 दिवसामध्ये तुमच्या घरी येत आहे. म्हणजे ही जी आस आहे ना त्या आईची ती तुम्हाला तिथे घेऊन येते आणि ही सिद्धता होते की अरे तू तर 2 महिन्यानंतर येणार, तर मलाच कसं 8 दिवसात नाही, काय काम निघालं इकडे ह्या एरियामध्ये माझं काम होतं त्यामुळे मी निघालो होतो, येता येता म्हटलं तुला भेटून जाऊया. मग ही अशी आस सिद्ध होते. माझा सांगण्याचा उद्देश काय की जर तुमच्या मुला मुलींना अशी काही आस लागली असेल तर ती आस काढावी लागते. कशी काढावी लागते, काय करावं लागतं त्याच्याबद्दल थोडीशी माहिती माझ्याकडे आहे आणि मी ती माझ्या क्लायंटला करून त्यांच्यातनं तो भाग मोकळा करतो. जे माझे क्लायंट येतात, ज्या क्लायंट्सकडे अशी काही निघाली गोष्ट तर मी त्याच्यावर त्यांना उपाय सांगतो, त्यांना ते करावं लागतं आणि त्याच्यातनं त्यांना त्याचा बेनिफिट मिळतो. पण सांगण्याचा उद्देश काय, जो अनुभव मी आज घेतोय या नवीन तरुण पिढीचा, त्याचाच का होतंय, का म्हणजे त्याचे प्रॉब्लेम्स काय आहे, प्रॉब्लेमचं सोल्युशन काय आहे, हे सोल्युशन पण मी तयार केलं आणि ते आज मला सक्सेसफुल ठरलंय की हे केल्याने माझ्या माणसाचं काम होतंय, माझ्या माणसांचं म्हणजे माझ्या क्लायंटचं काम होतंय. म्हणून मी आज हा व्हिडिओ बिनधास्त केलेला आहे. बघा, मी कुठल्याही प्रकारची हे करत नाही की असं काही वाईट असतं. हे थिंकिंग आहे ज्याला आपण म्हणतो की तुम्ही एखाद्या गोष्टीचा विचार केला तर ती विचार पॉझिटिव्ह असेल तर ती गोष्ट पॉझिटिव्ह घडते. तुम्ही जर विचार पॉझिटिव्ह केला तर त्या गोष्टी पॉझिटिव्ह होतात. सेम थिंग जर तुम्ही त्या गोष्टीचा निगेटिव्ह विचार केला तर त्या गोष्टी निगेटिव्ह तुमच्याबरोबर घडतात. जर सृष्टीचं मान्यता असेल तर मी जे काही सांगतो की आस लागणं हेही तेवढं सत्य आहे. आणि माझी नम्र विनंती आहे अशा आई वडिलांना की तुम्ही कधीतरी हा विषय अभ्यासून घ्या की खरंच तुमच्या मुलीच्या आयुष्यात अशा पत्रिका येत आहेत, जमत आहेत, अशी काहीतरी अडचणी येत आहे तर
तो विषय निपटवण्याचा प्रयत्न करा. आम्ही आमच्या क्लायंट्सचा तर करतोय, पण तुम्हाला स्वतःला जर अनुभव आला असेल तर तुम्ही त्याच्यावर विचार करावा. आणि मी आता हा माझा व्हिडिओ थांबवतोय. खूप मोठा झाला आहे, कारण हा विषय थोडा मोठा होता आणि गंभीर होता, म्हणून हा विषय जरा मला स्पष्ट सांगावा लागला आहे. पण जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर फक्त माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाईक केला तर ओके, शेअर केला तरी ओके, पण सबस्क्राईब केला तर भविष्यात आणखी काहीतरी चांगली माहिती, आणखी काहीतरी चांगली उपयुक्त माहिती मी माझ्या क्लायंटला देण्यासाठी आणि जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करेन, अभ्यास करेन. आणि माझे प्रत्येक व्हिडिओ हा थोडाफार अभ्यास करूनच मी टाकतो. फक्त एवढंच आहे की तो व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचतोय पण सबस्क्राईब होत नाही आहे. मला त्याचं खूप दुःख आहे. आज माझे 1 लाखाच्या वरती व्ह्यूज आहेत पण सबस्क्राईब नाही आहेत. तर माझी नम्र विनंती आहे की मलाही प्रोत्साहन म्हणून एक चॅनल सबस्क्राईब करा माझं, जेणेकरून मला वाटेल की आपण जे काही मेहनत करतोय, आपण जे काही अभ्यास करतो त्याचा आपल्याला एक बेनिफिट म्हणजे आपला एक सबस्क्रायबर वाटतो. तर मला आशा आहे तुम्हाला माझा हा विषय तुम्हाला आवडला असेल. आणि जर हा विषय नक्की आवडला असेल तो एक तर लाइक बनता ही है और लाइक बनेगा तो अच्छा ही लगेगा. धन्यवाद.